नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 8 जूनच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सायली अर्जुनची तालीम चालू असते. ते सराव करत असतात की आईला कसं सांगायचं की आम्ही असं काय प्रेग्नेंट वगैरे नाही आहे. तर त्यासाठी सायली म्हणत असते की मी आई होते म्हणून म्हणते की मी आई. अर्जुन बोल ना बाळा, तुला काय बोलायचं आहे का? तर आता अर्जुन अडकतच बोलत असतो की मम्मा मला ना तुला हे सांगायचं आहे की तेवढ्यात लगेच मग सायली म्हणते की अर्जुन चटकन बोल, हा मला खूप कामं आहेत. अर्जुन म्हणतो मम्मा तुला बाळ. तर लगेच मग सायली म्हणते बाळाचं काय? तर लगेच अर्जुन म्हणतो तुला आम्हाला बाळ व्हायला हवं आहे ना? तर सायली म्हणते हो. तर लगेच मग अर्जुन म्हणतो होईल ना आम्हाला बाळ होईल. तर लगेच सायली म्हणते अहो सर, असं टेन्शन घेऊन तुम्ही काही बोलणार आहात का आईंसमोर? तर अर्जुन म्हणतो की खरंच सॉरी, रिअली सॉरी, म्हणून मी तुम्हाला सांगत होते की मला नाही जमणार मिसेस सायली. आपण एक काम करूया, आपण हे उलटं करूया. मी मम्मा होते आणि तुम्ही रिहर्सल करा. तुम्हीच मम्माला व्यवस्थित सांगू शकाल मिसेस सायली. तर आता अर्जुन मम्मा झालेला असतो ना. अर्जुन म्हणतो की बोल सायली बाळा, काय प्रॉब्लेम झाला आहे का? सायली अडकत बोलत असते हो आई, नाही म्हणजे तसं नाही आहे. तर लगेच मग अर्जुन म्हणतो बोल ना, लाजतेस काय? तर सायली म्हणते की आई ते मी ना इडलीचं पीठ भिजत घालायला आले होते आणि अचानक मी साबुदाणा भिजत घातला. तर अर्जुन म्हणतो काय चाललंय मिसेस सायली, तुम्ही तरी मॅनेज करा ना. तर सायली म्हणते की मला आईंचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि एकदम भीती वाटली, त्यामुळे मला नाही जमलं हे. तर आता अर्जुन म्हणतो की हे बघा, आता आपल्याला वाटत नाही की असं काय होईल रिहर्सल, आपण हे सगळं सोडून देऊया आणि संध्याकाळी बघूया काय होईल ते. मला नाही वाटत आता काय होईल म्हणून असं रिहर्सल वगैरे करून. तोपर्यंत आपण ना हिंमत गोळा करू आता. आणि मी आता निघतो, मी मनातल्या मनात रिहर्सल करतो, तुम्ही पण मॅनेज करा. मी निघतो म्हणून अर्जुन आता तयारीला जातो. आता इकडे रविराज, प्रिया, नागराज ते डेड बॉडीची म्हणजे पडताळणी करण्यासाठी आलेले असतात. तर आता ते चेहरा बघून रविराज म्हणतात ही किती डॅमेज झाला आहे चेहरा या बाईचा, कसं ओळखणार ही कोण आहे ती? सुमन म्हणते मी म्हणाले होते ना या प्रतिमा वहिनी नाही आहेत. नागराज हळूच म्हणतो की सुमन तू जरा शांत बसतेस का? प्रिया म्हणते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही कशावरून म्हणताय की ही माझीच आई आहे असं? इन्स्पेक्टर म्हणतात की आम्हाला ह्या वस्तू ह्या बॉडीसोबत सापडल्या आणि त्या सर्व वस्तू रविराजच्या हातात देतात. आता सुमन ते लॉकेट बघून म्हणते की हे लॉकेट तर प्रतिमा वहिनींचंच आहे. तर आता रविराजला तर धक्काच बसतो आणि प्रिया रडत म्हणत असते बाबा हे सगळं काय होऊन बसलं, इतकी कम नशिबी कशी काय सुमन काकू, असं नाटक करत ती रडत असते. तर आता इकडे प्रिया नाटक करत मनाशी स्वतःशीच बोलत असते टाटा बाय बाय प्रतिमा किल्लेदार, आता तुझ्यावरती ना कायमची किल्ली, तुझं हे थोबाड आता कधी दाखवू नकोस. आता सर्वजण रात्रीच्या वेळी सर्वजण अर्जुनची वाट पाहत असतात. आता पूर्णाजी म्हणत असते इतकी झोप येत होती मला, परंतु अर्जुन काहीतरी सांगणार आहे म्हणून मी इतका वेळ थांबली आहे. कल्पना हसतच म्हणत असते की अर्जुनला काय सांगायचं हे मला माहिती आहे पूर्णाई. लगेच पूर्णाजी म्हणते सांग ना मग काय सांगायचं ते. अस्मिता लगेच ओरडून म्हणते मग सांग ना, एवढी कसली वाट बघतेस? तर अश्विन म्हणतो की मम्मा तू अजून त्याच ट्रॅकवर आहेस. तर लगेच कल्पना म्हणते की मला माहिती आहे की माझं बरोबर असणार आहे. कल्पना म्हणत असते अश्विन मी पेढे सुद्धा मागवले. मी म्हणत असते आणलेले पेढे मी स्वयंपाकघरात झाकून ठेवले आहे. तर लगेच पूर्णाजी म्हणते पेढे बिडे कशाला ग, काय आहे ते सांग तरी ना कल्पना. तू सांगत नाही, तो सांगत नाही, आम्हाला कळणार कसं? पूर्णाई त्या दोघांना येऊ देत की, म्हणजे ते दोघंच आपल्याला छानशी बातमी देणार आहेत असं त्या कल्पना म्हणत असते. अस्मिता म्हणते अरे यार, म्हणजे अर्जुन होईपर्यंत वाट बघत बसावी लागणार, इथंच थांबावं लागणार, काय असेल रे छान बातमी? अश्विन हळूच म्हणतो असेल काहीतरी. इकडे किल्लेदार कुटुंब सर्व घरी आलेले असते. तर आता किल्लेदार म्हणजेच रविराज प्रतिमाच्या फोटोकडे एकसारखे पाहत असतात. तेवढं तिथे प्रिया येते आणि प्रिया म्हणते की बाबा ही काय होऊन बसलं, अजून माझा विश्वास बसत नाहीये की ती माझी आई होती. तर नागराज म्हणतो अगं तन्वी, परंतु सगळे पुरावे तर तसेच सांगतायत. तर सुमन म्हणते मला ते लॉकेट तर अगदी व्यवस्थित आठवत आहे. प्रिया म्हणत असते असू दे, परंतु मी माझ्या आईला असं नाही जाऊ देणार. मी देवाशी लढेल आणि त्याला सांगेल की काहीतरी चमत्कार कर आणि मी सिद्ध करू शकेल की ती माझी आई नव्हती. आता रविराज लगेच म्हणतात तन्वी तू दुःखाच्या आवेशामध्ये काय बोलून गेलीस हे तुलाच कळलं नाही. ती तुझी आई नव्हती हे तू सिद्ध करू शकतेस. तर प्रिया म्हणते म्हणजे त्या बाईच्या आजूबाजूला ज्या काही वस्तू होत्या त्या काही पुरेसे पुरावे नाहीयेत, एकमेव खरा पुरावा आहे तो म्हणजे DNA टेस्ट. तर प्रिया नागराज थोडे शांतच राहतात. तर आता इकडे सायली विचार करत असते की आईंना आता त्याच त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. मागच्या वेळेला पण त्या किती दुखावल्या होत्या, आता पुन्हा त्यांना तेच सांगायची हिंमत कशी करायची आम्ही, यामुळे ते जास्त दुखावल्या गेल्या तर, असं ती स्वतःशीच विचार करत असताना ती मोबाईलमध्ये पाहते म्हणते इतका उशीर झालाय तरी पण आले कशी नाही ती. तेवढ्यात आता सायली अर्जुनला कॉल करते म्हणते काय तुम्ही, रात्र झाली, किती वेळ झाला, कधी येणार आहात तुम्ही? अर्जुन म्हणतो मी घराच्या बाहेरच आहे, तुम्ही मम्माला काय सांगायची प्रॅक्टिस केली का? तर सायली म्हणते नाही. तर तुम्ही केली का? तर अर्जुन म्हणतो नाही. खरं सांगायचं तर मला काय सांगायचं हे सुचत नाहीये. लास्ट टाइम मम्मा किती हर्ट झाली होती ना तेच दिसते मला डोळ्यासमोर. तर सायली म्हणते हो मलाही, परंतु सर आपल्याला काहीतरी खाली सांगावंच लागणार आहे. तर सायली म्हणते मी आता खोलीत आहे, परंतु खाली सगळे आपली वाट बघत असतील, तर मग आता काय सांगायचं त्याचा विचार केलाय का तुम्ही? तर अर्जुन म्हणतो काय
म्हणजे आता त्यांना मला अवॉर्डसुद्धा करता येणार नाही. आता अर्जुन म्हणतो आत्ताची वेळ आता आपण मारून नेऊया, आता ना फक्त तुम्ही माझ्याला हो करा, बाकीचं मी हँडल करतो, तुम्ही या खाली, मी पण येतो आतमध्ये, बाय म्हणून फोन ठेवतो. आता पुढं रविराजांचा सीन कंटिन्यू दाखवला आहे. तर आता नागराज म्हणतो त्या बॉडीची DNA टेस्ट करायची आहे. तर रविराज म्हणतात हो. लगेच मग नागराज मनातच म्हणतात की काय हिला गरज होती ओव्हर ॲक्टिंग करायची, कुठला अवॉर्ड मिळणार होता का हिला, मिळाला तर दणका मिळाला. रागातच नागराज प्रियाकडे बघत असतो. तर आता इकडे सुमन म्हणते तुम्ही अगदी बरोबर बोलताय भाऊजी, माझं मन सांगतंय की ती बाईक कोणतरी वेगळीच होती, त्यामुळे DNA टेस्ट करायलाच हवी. आता नागराज म्हणतात की अशा वेळी तुझ्या काय मनाचं ऐकायचं का सुमन. तर लगेच रविराज म्हणतात की नाही नागराज, तोपर्यंत DNA टेस्ट करत नाही तोपर्यंत माझी खात्री पटणार नाही. तर प्रिया मनातच घाबरलेली असते, मनातच विचार करते किल्लेदारला संशय नको म्हणून मी ही टेस्ट करूया म्हणाले, परंतु हा प्रॉब्लेम सोडवायचा कसा. रविराज हॉस्पिटलला कॉल लावणारच असतात. तेवढ्यात प्रिया म्हणते की बाबा ते DNA टेस्टची रिपोर्ट यायला 4-5 दिवस जातील. तर रविराज म्हणतात की 24 तासामध्ये रिझल्ट येतात, त्यामुळे मला ना आता सुमनचं म्हणणं पटायला लागलं आहे. ही स्त्री प्रतिमा नव्हती, हे DNA टेस्टमध्ये सुद्धा येईल, मी लॅबला फोन करून घेतो असं म्हणून ते लॅबला फोन करतात. तिकडे अस्मिता म्हणत असते अरे मम्मा किती वेळ वाट बघायची, हा कधी येणार आहे अर्जुन, मला तर झोप आली आहे आणि बोरसुद्धा झाला आहे. पण म्हणते थोडासा धीर धरा, ते येऊन सांगतील. पूर्णाजी म्हणते अश्विन अर्जुनला कॉल कर. तेवढ्यात विमल म्हणते की हे बघा दादांचं नाव घेतलं दादा आलेच. आता सायलीसुद्धा आलेली असते आणि अर्जुनसुद्धा आलेला असतो. लगेच अस्मिता म्हणते आम्हाला टांगणीला लावून तू गायब झालंस, याला काय अर्थ आहे. आता पूर्णाजी म्हणते काय सांगायचं ते लवकर सांगा अर्जुन, आमचा जीव इकडे बरखाली होत आहे. कल्पना म्हणते सांगणार आहे तो, थोडासा धीर धरा. कल्पना तर वेगळ्याच उत्साहात असते, म्हणत असते अर्जुन सायली बोला बोला. कल्पना खूप खुश असते. आता पूर्णाजी रागातच म्हणते बोल ना. आता अर्जुन म्हणत असतो मम्मा मला हे सांगायचं होतं की, अडकतो आणि थोडा थांबतो, म्हणतो मधुभाऊंची केस आम्ही लवकर जिंकणार आहोत. तर अर्जुन म्हणतो हो ना आणि सायलीकडे पाहतो, सगळेजण त्यांच्याकडे पाहतच राहतात. सायली म्हणते हो ना, ह्यांनी साक्षीच्या विरोधात खूप चांगले पुरावे मिळवले आहेत असं सायली म्हणत असते, त्यामुळे लवकर सिद्ध पण होईल की साक्षीनेच विलासचा खून केला आहे. अस्मिता म्हणते ह्यात सांगण्यासारखं काय आहे. तर लगेच अर्जुन म्हणतो आहे ना, म्हणजे कसं मधुभाऊंची केस आता लवकरात लवकर संपेल, मग त्यासाठी आता जरा एक्स्ट्रा मेहनत घ्यावी लागेल. ही कशी मधुभाऊंची केस आहे ना, मग हे माझ्या बायकोची मदत मला लागेल, त्यामुळे अधूनमधून तिला ऑफिसला सुद्धा यावं लागेल, त्यासाठी जरा परमिशन मागायची होती तुमच्याकडून म्हणून सांगितलं. तर आता पूर्णाजी तर हातच सोडते सगळ्यांसमोर. अर्जुन हा विषय कसा तरी टाळलेला असतो. तर आता इकडे प्रिया नागराजला म्हणत असते ह्या DNAचं खूळ कुठून आलं याच्या डोक्यात, नको तिथं त्या किल्लेदारचं डोकं जरा जास्तच चालतं, वकील आहे तो, त्याच्या डोक्यात येणार नाही तर कुणाच्या डोक्यात येणार असं नागराज म्हणतं. आपल्याला कळायला हवं होतं ना हे DNAचं खूळ त्याच्या डोक्यात घेऊ शकतो. तर प्रिया म्हणते मग आता आपण काय करायचं. लगेच नागराज म्हणतो तू काळजी करू नकोस, DNA मॅचसाठी तुझं सॅम्पल जाणार, फक्त त्या बॉडीशी मॅच व्हायला पाहिजे एवढंच ना. प्रिया म्हणते कसं होणार मॅच, सांगा ना कसं होणार. ती मेलेली बाई काय आई आहे का माझी. जरी करायचं जरी म्हटलं तर किल्लेदार हा आता प्रत्येक गोष्टीकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणार, असं करणार होतं आपण हे सगळं मॅनेज. तर नागराज म्हणतात आपल्याकडे आता 24 तास आहेत, त्या एवढ्या वेळेत ना दादाला कुठंतरी आपल्याला बिझी ठेवायलाच लागेल, एवढं आपण मॅनेज करू शकतो ना एवढ्या वेळात. तुझी नर्स ती सुनीता, तिला आपण पैसे चालू शकतो किंवा दुसरा काहीतरी मार्ग काढू शकतो रिपोर्ट बदलण्यासाठी, परंतु एवढ्या वेळ दादाला सगळ्यांपासून दूर ठेवायचं तरी कसं. तर आता इकडे सायली म्हणत असते नाही पूर्णाजी, मी ना घरातली सगळी कामं करून जाईल. तर आता पूर्णाजी म्हणते की तुम्हाला हे सगळं सांगायचं होतं. तर अर्जुन म्हणते हो हेच सांगायचं होतं. पूर्णाजी म्हणते की कर्म माझं. तर लगेच अस्मिता म्हणते हेच सांगायचं होतं का तुम्हाला, यासाठी परमिशन हवी होती का. तसंही गावभर रोमॅन्स करत फिरतच असता की, त्यासाठी मीटिंग घ्यायची काय गरज आहे, उगाच इथं बसवून ठेवला आम्हाला, काय आहे किती कंटाळा आला होता मला. पूर्णाजी म्हणते अर्जुन तू कुठलीही केस सोडवायची असेल ना तर तू वाटेल ते करतोस, मग आता आम्हाला म्हणजे आमच्या परवानगीची तुला काय गरज आहे, उगीच जागे ठेवले आम्हाला, जळलं लक्षण मेलं असं म्हणून रागानेच पूर्णाजी आणि अस्मिता तिथून निघून जातात. आता अश्विन म्हणतो की दादा तुझ्या केससाठी ऑल द बेस्ट का, आणि जोरदार मेहनत होऊन जाऊ दे असं म्हणून अर्जुनला भेटतो आणि म्हणतो वहिनी गुड नाईट असं म्हणून अश्विनी तिथं निघून जातो. आता कल्पना हसतच त्यांच्याजवळ येते, म्हणते खरंच तुम्हाला तुमच्या मनात जर हेच सांगायचं असेल तरी हरकत नाही आहे आणि वेगळं काही सांगायचं असेल तरी हरकत नाही, तुमच्या मनामध्ये जे काय असेल ना त्या घरामध्ये मन मोकळेपणे सांगत जा म्हणजे झालं. तर अर्जुनला म्हणते जा तुला फ्रेश व्हायचं असेल ना जा, तर सायली तू पण जा असं आता कल्पना म्हणत असते. असं म्हणून दोघे निघून जातात, कल्पना मात्र हसत असते. आता इकडे प्रिया नागराजला म्हणत असते मला एक आयडिया सुचली आहे, आपण आता म्हातारीचा उपयोग करूया, त्या म्हातारीला कॉल करून सांगूया की प्रतिमा मेली, म्हणजे ती आणि ती सगळे सुभेदार ना गळा काढत रडत येतील, मग त्यांच्याबरोबर किल्लेदार बिझी राहील ना, त्या दरम्यान आपण जाऊन DNA मॅनेज करून घेऊ. तर नागराज म्हणतो तुझा मेंदू आहे ना रेअर पीस म्हणून म्युझियम मध्ये ठेवायला हवा, काय सॉलिड आयडिया का दिसा प्रिया, चल लगेच कामाला लागू असं नागराज म्हणतो. असं
म्हणून तन्वी मोबाईल घेते, मोबाईलमध्ये काहीतरी करत असते. तेवढ्यात लगेच किल्लेदार म्हणजे रविराज हाक मारतात, तन्वी जरा बाहेर ये जरा. आता प्रिया रागातच म्हणत असते, हा बसला किल्लेदार माझ्या डोक्यावर, आले बाबा म्हणून दोघेही निघून जातात. परत इकडे सायली फेऱ्या मारत असते, म्हणत असते तुम्ही इतके शांत कसं काय बसू शकता, आपल्याला आईंचा गैरसमज लवकरात लवकर दूर करायचा आहे, ते आपल्याला जमत नाहीये, याचं तुम्हाला काहीच वाटत नाहीये. अर्जुन म्हणतो हो वाटतंय मला काय वाटतं माहिती का, आपण जरा डिफरंट डिरेक्शनने विचार करायला हवा, तेव्हाच या गोष्टीवर काहीतरी सोल्युशन निघेल. सायली म्हणते सोल्युशन निघणार असेल ना तर मी वाटेल ते करायला तयार आहे, काय करायचं ते सांगा. तर अर्जुन म्हणतो सांगतोय, परंतु तुम्ही जरा शांत व्हा, थोडं रिलॅक्स. तर अर्जुन म्हणतो मी काय जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला पटणार नाहीच आहे, परंतु आपल्याकडे दुसरा काही ऑप्शन पण नाहीये. तर सायली म्हणते म्हणजे असा काय विचार करताय तुम्ही. अर्जुन म्हणतो सध्या मला जे वाटतंय ना ते आपण तसंच ठेवूया. सायली म्हणते म्हणजे आणखी खोटं बोलत राहायचं. अर्जुन म्हणतो खोटं बोलायचं नाहीये आपल्याला, परंतु आता खरं बोलायचं नाहीये. तर अर्जुन म्हणतो की लास्ट टाइम मला वाटत होतं की तुम्ही प्रेग्नेंट आहात आणि ते खूप डेंजरस होतं, परंतु आता मला वाटतंय ते काही एवढं सिरियस नाही. तर सायली म्हणते जेव्हा त्यांना कळेल की त्यांना कधीच नातवंड होणार नाही तर मग त्यांची काय अवस्था होईल हे विचार केलाय तुम्ही. अर्जुन म्हणतो हे बघा माझा ऐका, कितीतरी महिने कितीतरी वर्ष काही कपल्स ट्राय करत असतात, परंतु त्यांना प्रेग्नेन्सी राहत नाही. त्यांचे फॅमिली मेंबर्स त्यांना समजून घेतात की नाही, तसंच मम्मा सुद्धा समजून घेईल आपल्या. सायली म्हणते तुम्ही जे काही बोलताय ना त्यातला एकही शब्द मला पटत नाहीये आणि मी आईंच्या भावनांशी अजिबात खेळणार नाही. तर अर्जुन म्हणतो याला भावनांशी खेळणं म्हणत नाहीत मिसेस सायली, अरे हे गोईंग विथ द फ्लो आहे. तर लगेच मग सायली म्हणते हे काय तुमचं गोईंग विथ द आहे ना, हे एक दिवस आपल्या अंगाशी येणार आहे. तर आता अर्जुन म्हणतो की नाही येणार, ॲज अ वकील तरी तुम्ही माझा विश्वास ठेवू शकता ना. तर लगेच सायली म्हणते आई तुमच्या क्लायंट नाही आहेत ना, त्यामुळे तुमची वकिली आईंना दाखवू नका. तर सायली रागातच म्हणत असते हे बघा मी आईला खरं सांगणार म्हणजे सांगणार, आमचा बाळाचा अजिबात विचार नाहीये. आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की पूर्ण जी जॉब करत असते त्यावेळेला तिच्या हातातून माळ तुटते आणि ते सगळे मनी जमिनीवरती पडतात. तर लगेच पूर्णाजी ओरडतच म्हणते कल्पना हे बघ काय झालं. कल्पना तेव्हा तिथे येते आणि कल्पना सुद्धा धक्का बसतो. तर माळेचा मनी पडणं अशुभ आहे का कल्पना, असं ती कल्पनाला म्हणत असल्या तरी संकटाची चाहूल आहे, आपल्या घरात काहीतरी वाईट घडणार आहे. त्यावेळी सगळ्यांना आश्चर्यच वाटतं. सायली, अर्जुन आणि कल्पना पाहतच राहतात. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा.